पोस्टर बॉयच्या निमित्ताने लेस्ली लुईस यांना मराठीमध्ये पाहिलेलं पुन्हा एकदा ऑनलाईनच्या निमित्ताने लेस्ली लुईस यांचं एक आपला फेवरेट सॉन्ग पुन्हा एकदा रिक्रिएट झालं आहे आणि त्यामध्ये लेस्ली लुईस आणि हरिहरन दोघंही आपल्याला पाहायला मिळणार. सध्या आपल्यासोबत सर आहेत. सर, पहिल्यांदा आम्ही गाणं ऐकलं तेव्हा थोडीशी हिंट होती की हे गाणं असणार आहे, पण ते रिक्रिएट झालं आहे आणि त्याच्यामध्ये श्रेयसनेही स्वतःचं थोडं ॲडिशन केलं आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स तर एकदम छान होता, कारण हरी आणि मी एकतर डायरेक्ट आम्ही दोघे खूप वेळाच्या नंतर स्क्रीनवर आहे अँड विथ द नेक्स्ट जनरेशन आणि आपलंच गाणं. तर इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि मजा आली शूटिंग करताना अँड हे रिक्रिएट करणं. कारण आम्ही मॉडर्न पण केलं आहे गाणं, पण ते जुनं पण त्याचे ते पण आहे. नंतर एक जास्ती मॉडर्न केलं असतं तर एकदम रिमिक्स टाईप झालं असतं, ते पण नाही केलं आहे. तर इट स्टील हॅज द चार्म. तेव्हा जेव्हा त्या जनरेशनसाठीही ते गाणं तितकंच कूल होतं जितकं ते आजच्या जनरेशनसाठी आहे आणि आजच्या जनरेशनच्या चित्रपटात हे गाणं दिसतंय, तेव्हा कसं वाटलं की इतकं कूल गाणं क्रिएट केलं? नाही, मला वाटतं ते मम्मी डॅडीला कूल वाटतंय आणि आता मुलांना पण कूल वाटतं. इट्स फॅन्टॅस्टिक. कारण त्याचं एकच महत्त्व आहे का जस गाण्यात जे एनर्जी आहे, जे मजा आहे ते इट्स युनिव्हर्सल. कारण असं नाही का फक्त मराठी लोकांना हे गाणं आवडते. एव्हरीबडी ऑल ओव्हर द वर्ल्ड जेव्हा कुठेही आम्ही परफॉर्म करतो सगळ्यांना आवडतं हे गाणं. अँड मराठी लोकांना जास्ती आवडते कारण ते मराठी लँग्वेजमध्ये पण आहे. सो टू सी द यंग जनरेशन आता 2015मध्ये टोटली रॉकिंग. श्रेयसने जे रॅप केलेलं आहे तेही फार छान झालं आणि ते गाण्याला आणखी छान बनवतं आहे. काय सांगा? श्रेयस जेव्हा मी हे गाणं स्टार्ट केलं करायला तर श्रेयस बोलला का सर मला असं वाटतं याच्यात थोडं रॅप घातलं तर बरं वाटेल. मी म्हटलं हां छान आयडिया आहे, बघूया काय करायचं. तर थोड्या वेळाने बोलला मला का सर मी रॅप करू का ह्याच्यात? मी म्हटलं आता तू प्रोड्युसर आहे, जास्ती प्रेशर घालू नको प्रोड्युसर असून का मला रॅप करायचं का ते चालणार नाही. गाण्यात जर जे रॅप असायला पाहिजे तर त्या लेवलवर असायला पाहिजे. तर ओके ओके म्हणलं. मग थोड्या वेळी मी त्याला म्हणलं तू रॅप करून दाखव मला. तर त्यांनी डेमो केलं, ऑडिशन केलं माझ्यासाठी आणि ही वॉज रिअली कूल. एकदम छान रॅप केलं त्यांनी. आणि तर मी बोलला चल तू कर. तो बोलला नाही सर मी लाईफमध्ये केलं नाही, फर्स्ट टाईम. मी म्हटलं मी आहे ना, तू बिंदास कर. तर आय सपोर्टेड हिम, म्हणजे त्याला एनकरेज केला कारण ही इज व्हेरी टॅलेंटेड. तर त्यांनी स्वतः ते सगळे लाईन्स स्वतः लिहिले आहेत, स्वतः आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी जे बोलायचं आहे कसं बोलायचं आहे. आणि यू वॉच हिम, ही कॅन डू इट इन वन शॉट. हे गाणं तेव्हा जेव्हा रिलीज झालं असेल तेव्हा नक्कीच तुम्ही ऑडियन्सला एक अपील केलं असेल की काय तुम्हाला गाणं किती आवडणार आहे. आज अपील काय कराल या गाण्यात? तेव्हा जेव्हा गाणं केलेलं ऑब्व्हियसली जे यूथ होते तेव्हा आजचे मम्मी डॅडी आहेत आणि त्यांची मुलं आता हेच गाणं परत त्यांना आवडतं. तर आय थिंक आम्ही जास्ती काय बोललेलं ते बरं नाही आहे, ते गाणंच आपलं बोलतं आहे. त्याच्यातच जे काय बोल आहे आणि जे काय एनर्जी आहे ते मला वाटते इट इज ट्रान्सलेटिंग टू द यूथ आणि ते स्वतः दे आर एन्जॉईंग इट. आणि त्याच्यात तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर हरी आणि मी वी आर बोथ एन्जॉईंग इट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. प्लेजर.